मराठीमध्ये जे आपण दोघेही किंवा दोन्हीही म्हणतो त्यासाठी इंग्लिशमध्ये बोथ अँड वापरलं जातं. तुम्हाला अँडचा तो उपयोग करता येतो, पण त्या वाक्यात बोथ कसं ॲड करायचं चला शिकूयात सोप्या पद्धतीने. पहा, बोथ अँड म्हणजे दोघेही किंवा दोन्हीही. आता पहा मित्रांनो, वाक्य आपण असं पण म्हणतो, विजय अँड अजय आर माय रिलेटिव्ह, म्हणजे विजय आणि अजय माझे पाहुणे आहेत. पण विजय आणि अजय दोघंही माझे पाहुणे आहेत, दोन्हीही माझे पाहुणे आहेत असं जर म्हणायचं असेल तर फक्त सुरुवातीला बोथ ॲड करा. बोथ विजय अँड अजय आर माय रिलेटिव्ह. नेक्स्ट, सीमा अँड मीना आर ब्युटिफुल. सीमा आणि मीना सुंदर आहेत एवढंच आहे, पण दोघीही सुंदर आहेत जर म्हणायचं असेल तर सुरुवातीला फक्त बोथ ॲड करा. बोथ सीमा अँड मीना आर ब्युटिफुल. ऑडी अँड बीएमडब्ल्यू आर कॉस्टली कार्स. ऑडी आणि बीएमडब्ल्यू महागड्या गाड्या आहेत, पण दोन्हीही महागड्या गाड्या आहेत असं जर म्हणायचं असेल तर सुरुवातीला फक्त बोथ ॲड करा. बोथ ऑडी अँड बीएमडब्ल्यू आर कॉस्टली कार्स. आता हे वाक्याच्या मध्ये पण याचा यूज करू शकता. आय वुड लाईक टू हॅव टी अँड कॉफी. मला चहा आणि कॉफी घ्यायला आवडेल, पण मला चहा आणि कॉफी दोन्हीही घ्यायला आवडेल असं जर म्हणायचं असेल तर या ठिकाणी बोथ ॲड करा. काय झालं? आय वुड लाईक टू हॅव बोथ टी अँड कॉफी. लास्ट, आय कॅन स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच. मी इंग्रजी आणि फ्रेंच बोलू शकतो, पण मी दोन्ही भाषा बोलू शकतो असं जर म्हणायचं असेल तर या ठिकाणी बोथ ॲड करा. काय झालं? आय कॅन स्पीक बोथ इंग्लिश अँड फ्रेंच.